नमस्कार दोस्तों, आपण आता चौथा अध्याय सुरू करणार आहोत. त्याच्या पहिलं चौथ्या अध्यायाची जी प्रस्तावना आहे, 3 अध्यायाच्या आवृत्ती आणि चौथ्या अध्यायाची प्रस्तावना ही पाहणार आहोत. अथ श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थो अध्यायः अवतरणिका. श्री भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाच्या 39-40व्या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हटले आहे की ज्ञानयोगामध्ये आपल्या विवेकानुसार विचारपूर्वक आचरण केल्यास ज्या समबुद्धीची प्राप्ती होते त्याला तू कर्मयोगाच्या विषयामध्ये ऐक. अर्थात कर्मयोगामध्ये निष्काम भावनेने परहितार्थ कर्तव्यकर्म केल्याने कर्मयोगाच्या समबुद्धी कशी प्राप्त होते हे ऐक. एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगे त्विवाम शृणु. मग कर्मयोगाचे वर्णन करताना प्रसंगानुसार अर्जुनाने प्रश्न केल्यावरून स्थितप्रज्ञाचे लक्षण सांगून अध्यायाचा विषय समाप्त केला. तिसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाने प्रश्न केला की आपल्या मताने जी बुद्धीची श्रेष्ठता आहे, तर मग मला घोर कर्मामध्ये का प्रवृत्त करतात. याच्या उत्तरात भगवानांनी 4थ्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत अनेक प्रकारांनी कर्तव्य कर्म करणाऱ्या आवश्यकतेचे प्रतिपादन करून सिद्ध केले आहे की कर्तव्य कर्म करण्यानेच समबुद्धी प्राप्त होते. मग 30व्या श्लोकात भगवान निष्ठेनुसार कर्तव्य कर्म करण्याची विशेष विधी सांगितली की विवेकाने संपूर्ण कर्म मला अर्पण करून तसेच निष्काम निर्मम निसंताप होऊन शास्त्रविध कर्म केले पाहिजे. कर्तव्य कर्मे करण्याच्या विधीला आपले मत सांगून भगवंतांनी 31व्या व 32व्या श्लोकामध्ये अन्वय व्यतिरेक पद्धतीने आपल्या ह्या मताची पुष्टी केली आहे. तसेच 35व्या श्लोकात या विधीच्या पालनाविषयी विशेष भर देऊन म्हटले आहे की आपल्या कर्तव्याचे पालन करीत असताना मरण आले तरी श्रेयस्कर आहे. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्म भयावा. यावर अर्जुन 36व्या श्लोकात प्रश्न केला की मनुष्याची इच्छा नसतानासुद्धा कोणाच्या प्रेरणेने मनुष्य पाप करतो. याच्याच उत्तरात भगवंतांनी काम अर्थात कामनेलाच संपूर्ण पाप अनर्थाचे कारण सांगून शेवटी कामरूपी शत्रूला मारण्याची आज्ञा दिली. जरी तिसऱ्या अध्यायाच्या 37व्या श्लोकापासून भगवान एकसारखे उपदेश देत आहेत, तरी पण 43व्या श्लोकामध्ये अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देणे समाप्त झाल्यावर महर्षी वेदव्यासजी तिसऱ्या अध्यायाची समाप्ती करतात आणि नवीन 4था अध्याय सुरू करतात. यावरून असे वाटते की अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर समाप्त झाल्यानंतर भगवंत थोड्या वेळासाठी थांबतात. मग दुसऱ्या अध्यायाच्या 47-48व्या श्लोकापासून ज्या कर्मयोगाचा विषय चालू होता त्यालाच 4थ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात इदम पदाने पुन्हा प्रारंभ करतात. म्हणून 4था अध्याय तिसऱ्या अध्यायाचाच परिशिष्ट मानला आहे. कर्मयोगाने 2 गोष्टी मुख्य आहेत. कर्मयोगामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर कर्तव्य कर्माचे आचरण, कर्माविषयी विशेष ज्ञान असणे. अर्जुन कर्माच्या स्वरूपाचे त्याग करू इच्छितात. म्हणून तिसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांना म्हणतात की
आपण मला घोर कर्मामध्ये का प्रवृत्ती करीत आहात. म्हणून तिसऱ्याच अध्यायामध्ये भगवंताने अनेक प्रकारांनी कर्तव्यकर्माच्या आचरणाच्या आवश्यकतेनुसार विशेष भर दिला आहे. आणि बरोबरच कर्मयोगाला समजून घेण्यासाठी तात्विक गोष्टीसुद्धा सांगितल्या आहेत. परंतु 4थ्या अध्यायात कर्मयोगाच्या तात्विक गोष्टींना समजून घेण्यावर भगवंत विशेष जोर देत असून कर्माचे पालन करणे आवश्यक असल्याने तात्पर्य 3ऱ्या व 4थ्या दोन्ही अध्यायामध्ये उपर्युक्त दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत. परंतु 3ऱ्या अध्यायामध्ये कर्तव्यकर्म करण्याविषयी मुख्य गोष्ट आहे आणि 4थ्या अध्यायामध्ये कर्तव्यकर्माच्या विषयीचे विशेष ज्ञान असण्याची मुख्य गोष्ट आहे. तत्वे कर्म प्रवक्ष्यामि. यज्ञात्वा मोक्षसे शुभात. जो कर्मयोग अनादी असूनसुद्धा या पृथ्वीवर ज्याला जाणणारे विशेष सुज्ञ लोक नसल्याने पुष्कळ काळापासून लोपला आहे, त्याच कर्मयोगाची पुन्हा सुरुवात करतात. भगवान पहिल्या 3 श्लोकामध्ये कर्मयोगाची परंपरा दाखवून अनादिता सिद्ध करतात. अशा प्रकारे आपण ही प्रस्तावना पाहिली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 4थ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. जय श्रीकृष्ण.